जामनेर आगारातून एसटी बस गायब, परिसरात खळबळ. जामनेर आगारातून एसटी बस गायब झाल्याची घटना समोर आली असून या प्रकारामुळे संबंधित विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जामनेर आगारातून परिसरातून एक एसटी बस उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे समजते. या घटनेबाबत नेमकी बस कधी आणि कोणत्या परिस्थितीत आगारातून बाहेर पडली याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. दरम्यान या घटनेशी संबंधित काही दृश्ये उपलब्ध झाली असून त्यामध्ये बसच्या हालचालीबाबत माहिती मिळण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकाराबाबत नेमके काय घडले, बस कोणी आणि कोणत्या कारणाने नेली, तसेच यामध्ये कोणाचा सहभाग आहे का याबाबत अधिकृत तपास पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला आरोप किंवा दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणी पोलिसांकडून किंवा संबंधित एसटी प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे नेमके चित्र स्पष्ट होईल. या घटनेबाबत पुढील अधिकृत अपडेट्स मिळताच आम्ही तुम्हाला देऊ. आपल्या घरात बसस्टँडवर आपली बसस्थानकावर जी रेडीपाक गाडी होती, बस क्रमांक MH14 4214 अशी बस क्रमांक रात्री अज्ञात व्यक्तीने रात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ती बस स्थानकावरून काढून ती शहापूर गावाजवळ ती बस सोडून पळ काढला. आपल्याला घटना नेमकी कशी समजली? घटना आपल्याला सकाळी लक्षात आली. आपल्या चालक वाहकाने आपल्या लक्षात आणून दिली. जशी लक्षात आली तशी आपण पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्यांना कळवून दिलं होतं. आता सदर घटनेची गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे. तर सुरक्षा रक्षक बस स्थानकात नाही आहे का? त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. नाही होते, सुरक्षा रक्षकही होते. ती घटना तर चौकशी समोर येईल समजा. तर चोरीच्या घटना अनेक बस स्थानकात घडत आहेत, त्या रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत का? तिथे एक पोलीस चौकी देखील होती पूर्वी. सदर घटनेचे आपल्याकडे CCTV फुटेज आहे. चौकशीत आता पोलीस निष्पन्न होईल. पण पोलीस चौकी तिथं व्हावी अशी आपण काही पत्रव्यवहार करणार आहात? याच्या आधी पण दिलेले आपण पत्र वगैरे की पोलीस संरक्षण मिळावं म्हणून, पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून याच्या आधी पत्रव्यवहार केलेला आहे आपण. ठीक.